कधी शिंदेचे पदाधिकारी भाजपात येतात तर कधी दादांचे सरपंच उपसरपंच भाजप प्रवेश करतात। महायुती टू महायुती या पक्षप्रवेशांमुळे महायुतीत अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा होत्याच। त्यातच आता नितेश राणेंनी भर पाडली। शरद पवारांच्या नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश करून त्यांना 2019 मध्ये दादांच्या आमदाराच्या जागी निवडून देऊ असं थेटच नितेश राणे बोलले। कोकणात सध्या महायुतीत स्पर्धाच लागलीये। तळ कोकणात शिवसेना आणि भाजपमध्ये पक्ष विस्ताराची स्पर्धा, तर चिपळूण मतदारसंघात 4 वर्षाच्या आधीच आमदारकीवरून रस्सीखेच सुरू झाली। काहीच दिवसांआधी शिवसेनेचे उदय सामंत यांच्यासह योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चिपळूणसह गुहागर मतदारसंघात शिवसेना भगवा फडकवू अशी घोषणा केली होती। त्याला काहीच दिवस उलटले आणि आता भाजप नेते नितेश राणे यांनी देखील चिपळूणवर दावा केलाय। त्यांनी प्रशांत यादव हेच भाजपकडून लढतील आणि ते आमदार होतील असा दावा केला। एक लक्षात घ्या, आम्ही एक कार्यकर्ता नाही, नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो। नेत्या त्यांनी 6800नीच फक्त ते कमी पडलेले आहेत। म्हणजे 29ला ताकदीने भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार असेल। त्यांच्या या दाव्याने शिवसेनेच्या वाटेत भाजपकडून खोडा घालण्याचं काम सुरू असल्याची चर्चा सुरू आहे। तर निलेश राणे थेट अजित पवार यांनाच भिडत असल्याचंही बोललं जात आहे, कारण तिथे विद्यमान आमदार सध्या अजित पवार गटाचे आहेत। मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या 6000 मतांनी प्रशांत यादव मागे पडले। अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार झाले, पण यादव यांना येत्या 5 वर्षात भाजपकडून ताकद दिली जाईल। त्याच्या जोरावर 2030च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून तेच आमदारही होतील असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला।